सो आयुर्वेद अजिबातच स्लो नाही आहे, पण तो मी पुन्हा तेच सांगते की आयुर्वेद हा आजच्या काळासाठी मॉडर्न मेडिसिन किंवा मॉडर्न लाईफस्टाईल प्लस एन्शियंट विस्डम इज इक्वल टू बॅलन्स्ड हेल्थ असाच आहे. आहारामध्ये 6 रस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रस आहे तो मधुर रस आहे, ज्याला आपण स्वीट्स असं म्हणू शकतो किंवा स्वीट टेस्ट असं म्हणू शकतो. पूर्ण आहारातून साखर बंद करणं हे चुकीचंच आहे. कांती, प्रभा, आभा या सगळ्या गोष्टी होण्यासाठी ना शुगर खूप महत्त्वाची आहे. जे बॉडी तुम्हाला वॉर्न करते, तुमचं शरीर तुम्हाला वॉर्न करतं, दिस इज वॉर्निंग सायन्स. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिनामध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधुरी वैद्य, ज्येष्ठ आयुर्वेदिक चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ, ज्यांना 18 वर्षाहून अधिक क्लिनिकल अनुभव आहे. डॉक्टर माधुरी यांनी BAMS, EMS आणि कॉस्मेटॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलं असून त्या पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला आधुनिक जीवनशैलीशी जोडून उपचार करतात. त्या श्री विश्वेश आयुर्वेदा आणि पंचकर्म सेंटर याच्या फाउंडर आणि लीड कन्सल्टंट आहेत. सह्याद्री हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल्स पुणे यासारख्या नामांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये काम केल्यामुळे त्यांना आधुनिक हेल्थकेअर सिस्टीमचाही सखोल समज आहे. चला तर भेटूया डॉक्टर माधुरी वैद्य यांना. डॉक्टर, वेलकम. तुमचं आयुष्याचा खजिनामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर्वांना. तुमच्या आयुष्याचा खजिना या पॉडकास्ट चॅनेलमध्ये मला सहभागी करून घेतलं याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. चला गप्पा मारूया. तर आजच्या काळात लोक इन्स्टंट सोल्युशन लोकांना हवं असतं. मग यामध्ये आयुर्वेदात म्हणजे आयुर्वेदिक उपचार घ्यायला गेलो तर ह्याला वेळ लागतो असं एक आहे साधारणतः. तर यामध्ये तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली आजकाल कसं आहे की आजची जनरेशन ही खूप फास्ट आहे. सर्वांनाच फास्ट रिझल्ट्स किंवा क्विक फिक्सेसची खूप सवय लागलेली आहे. पण आयुर्वेद काय सांगतो तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्ती किंवा निरोगी व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि जर गरज लागली, आजार असेल तरच त्याच्यावर उपचार करणे असं आहे. सो आजच्या जनरेशनला आयुर्वेदाची गरज ही आधीपेक्षाही खूप जास्त आहे असं मला वाटतं. आयुर्वेद हा ट्रेंड नाहीये, तर तो लाईफस्टाईल असायला हवा सर्वांसाठीच. आणि आयुर्वेदामध्ये अनेक असे मेडिसिन्स आहेत जे तुम्हाला अॅक्यूट प्रॉब्लेम्सवर इन्स्टंट सोल्युशन्स देतात. बऱ्याच जणांना ह्याचा अवेअरनेस नसतो. तर आज आपण आजच्या एपिसोडमध्ये मी मॅक्झिमम हाच प्रयत्न करेल की आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा. आजची बदललेली लाईफस्टाईल बघता, फास्ट लाईफ, त्याच्यानंतर स्ट्रेस, एन्झायटी या सगळ्यामध्ये अनेकांना आयुर्वेद हे रिलेव्हंट वाटत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजची जी लाईफस्टाईल डिझॉर्डर्स आहेत, लाईक BP आहे किंवा मधुमेह आहे, डायबेटीस आहे, थायरॉइड आहे, हे खूप लहान वयात आपल्या फास्ट लाईफमुळेच बेसिकली होतात. ज्याच्यामध्ये सेंट्रल ओबेसिटी येते, मेटाबॉलिझम इश्यू आहे, फॅटी लिव्हर आहे. अनेकदा आजकाल तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे पेशंट खूप जास्त आहेत. सो आयुर्वेदाने काय सांगितलं आहे, आयुर्वेदाने याचं रूट कॉज म्हणजे वात पित्त दोषांचं असंतुलन. जे 3 दोष आहेत त्याच्यामध्ये असंतुलन झालं किंवा जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र, या 7 धातूंची दृष्टी झाली की कुठलाही आजार होतो. सो त्याच्या मुळाशी जोपर्यंत आपण ट्रीटमेंट देत नाही, सो ते बरे करता येत नाही. सो लाईफस्टाईल डिझॉर्डर जे आत्ताचे सध्या आहेत ते आपण ह्याला असेच रिलेट करू शकतो की वातपित्त दोष, असंतुलन आणि धातुदृष्टी आणि शरीरामध्ये अधिक प्रमाणात टॉक्झिन्स साठणे, ज्याला आपण आम म्हणतो. तर आमाचा संचय झाला तरी सुद्धा हे सगळे डिझॉर्डर्स होतात. बरं, मग तुमच्या मते आयुर्वेद म्हणजे स्लो प्रोसेस किंवा ह्याचा इफेक्ट यायला खूप वेळ लागतो, हा जो गैरसमज आहे, म्हणजे हा गैरसमज नक्की आहे का तुमच्या मते? आणि हे असा विचार करणं चुकीचं आहे का कम्प्लिटली? नाही, आयुर्वेद हा स्लो आहे अशी धारणा खूप चुकीची आहे. आयुर्वेद हा रूट कॉजवर जातो, डीप लेवलवर काम करतो आणि तो खूप सस्टेनेबल आहे. आयुर्वेदामध्ये फक्त आजारावर नाही तर त्या आजारी असलेल्या व्यक्तीवर पण उपचार होतात. त्या व्यक्तीचं सात्म्य, असात्म्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा आहे, शोधन चिकित्सा आहे, पंचकर्म आहे, ज्याने तुम्हाला खूप जास्त आजारांवर प्रभावकारी ट्रीटमेंट घेता येते. खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. सो आयुर्वेद अजिबातच स्लो नाहीये, पण तो मी पुन्हा तेच सांगते की आयुर्वेद हा आजच्या काळासाठी मॉडर्न मेडिसिन
किंवा हम्म. मॉडर्न लाईफस्टाईल हम्म. प्लस एन्शियंट विस्डम इज इक्वल टू बॅलन्स्ड हेल्थ असाच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या आजाराला मुळापासून नष्ट करायचं असेल तर आपण आयुर्वेदाकडे Exact. नक्कीच बघू शकतो. नक्की नक्की. तुमच्या बोलण्यात जे आलं ते म्हणजे पंचकर्म. तर हे पंचकर्म म्हणजे नेमकं काय आहे हे थोडक्यात आम्हाला सांगा. सांग. पंचकर्म मी अगदी सोप्या भाषेत हो. तुम्हाला सांगते. पंचकर्म म्हणजे काय, की शरीरामधले जे दोष आहेत किंवा आम आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने बाहेर काढणे. हम्म. तर ह्याला आपण पंचकर्म असं म्हणतो. हम्म. पंचकर्मामध्ये 5 कर्म येतात. हम्म. वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. तर कुठल्या अवयवातून आपण हे दोष बाहेर काढतो त्याच्यावरती ही 5 नावं त्यांनी दिलेली आहेत. जसं आपण तोंडावाटे काही दोष बाहेर काढतो त्याला आपण वमन असं म्हणतो. आपण मोशनच्या जागेतून काही दोष बाहेर काढतो त्याला विरेचन असं म्हणतो. नस्य म्हणजे नाकात औषध दिलं जातं. दूषित रक्त असेल शरीरामध्ये तर ते जळू लावून किंवा सिरावेधन या पद्धतीने दूषित रक्त बाहेर काढलं जातं. असे हे 5 जे कर्म आहेत त्याला आपण पंचकर्म म्हणतो. पंचकर्मानी शरीर हलकं होतं, पुन्हा आपलं शरीर रिसेट होतं. अग्नी जो मंद झालेला असतो तो पुन्हा प्रज्वलित होतो. त्याच्यामुळे पित्ताचे विकार किंवा पोटाचे आजार हे लवकर बरे होतात. थकवा निघून जातो, झोप शांत लागते. अशा प्रकारे पंचकर्म हे खूप ही उपचार पद्धती ही खूप खोल परिणामकारक आहे. म्हणजे हे संपूर्ण बॉडीचं एक डिटॉक्सिफिकेशन असं म्हणता येईल. एक्झॅक्टली. पण पंचकर्म बाबतीत पण एक असं म्हटलं जातं की ज्यांचं वजन कमी आहे किंवा माझ्यासारख्या बारीक अंगाच्या लोकांना पंचकर्म सूट होणार नाही किंवा होत नाही असं पण एक ऐकलं जातं. म्हणजे पंचकर्माने शरीरामध्ये कमजोरी येते किंवा थकवा येतो असं नाहीये. पण पंचकर्म केल्यानंतर शरीरामध्ये नक्कीच चांगले बदल जाणवतात. पंचकर्म करताना जे आपण उपचार करतो त्याने उपचार करताना थोडासा शरीरामध्ये थकवा जाणवू शकतो किंवा भूक कमी जास्त होऊ शकते. परंतु पंचकर्म करताना तुमच्या जिभेवरचा थर नाहीसा होतो, तुमचं मन प्रसन्न होतं, शांत होतं, शरीर हलकं होतं, वजन नियंत्रणात यायला लागतं, फॅटी लिव्हर सारखे सिंड्रोम्स बरे होतात, मेटाबॉलिझम वाढतं, हार्मोन इम्बॅलन्स रिस्टोर होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पंचकर्म केल्यानंतर शरीर अतिशय रिफ्रेश आणि पुन्हा तुम्ही कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने अजून करू शकतात. आणि जे आजार झालेले असतात ते आजार पण बरे व्हायला लागतात. औषधांचा परिणाम चांगला होतो आणि पुन्हा पुन्हा ते आजार डोकं वर काढत नाही. हो, पण हे प्रत्येकाला सुटेबल असं आहे का? ह्याचे काही साईड इफेक्ट कुणाला होऊ शकतात का? पंचकर्म हे लहान मुलांमध्ये किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये, गर्भवती महिलांमध्ये खूप कमी केले जाते किंवा त्याला वैद्यांच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये ज्या ठिकाणी ते योग्य आहे त्या ठिकाणीच केलं जातं. पंचकर्म हे सर्वांसाठी वेगळं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटचा आजार, त्याची आजाराची अवस्था, पेशंटची प्रकृती, वय, ताकद या सगळ्यांचा विचार करून पर्सनलाइज ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल पण येते. या लाईफस्टाईलचा पण विचार करून पर्सनलाइज पंचकर्म ट्रीटमेंट घेता येतं. वजनाशी निगडीत याच्यावर काय इफेक्ट होतो का पंचकर्माचा? वजन हे मेदधातू किंवा मज्जाधातू यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. शरीरामध्ये मेदाचं प्रमाण वाढायला लागलं, ज्याला आपण फॅट म्हणतो, फॅट्स वाढायला लागले की ओबेसिटी यायला लागते, ज्याला आपण खूप अचानक एखादा माणूस बारीक असतो आणि तो अचानक आपल्याला जाड दिसायला लागतो. तर त्याच्यामध्ये कफ प्राधान्य वाढलेलं असतं, आळसपणा आलेला असतो, जडत्व आलेलं असतं. त्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अनेकदा त्याच्या आहारामध्ये पण काही चेंजेस त्याने केलेले असतात. जसं की बाहेर खूप रिफाईंड शुगर मिळते, ॲडेड शुगर असतात. आजकाल मॉकटेल, कॉकटेल आपण कुठल्याही हॉटेलिंगला गेलो की आपण हे घेतलं जातं किंवा अनेक पार्टीजमध्ये आपण हे कंपल्सरी स्वीट्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यासारख्या एजमध्ये सुद्धा सेंट्रल ओबेसिटी वाढू शकते. आणि ह्याच्यासाठी आयुर्वेदाने हेच सांगितलंय की कफदोष प्रधान किंवा मेदधातू विकृती ही तुम्ही करेक्ट केली तर तुमच्या आजारावर नक्की नियंत्रण येतं. आजकाल फास्टिंग, इंटरमिडिएट फास्टिंग हे सगळं खूप ट्रेंडिंगला आलेलं आहे. तर आयुर्वेद याबद्दल काय म्हणतो? म्हणजे आयुर्वेदाला हे मान्य आहे किंवा काय म्हणणं आहे आयुर्वेदाचं?
आजकाल जे आपण उपवास किंवा फास्टिंग हे बघतो, तर आयुर्वेदाने याला लंघन अशी संज्ञा दिलेली आहे. लंघन म्हणजे काय, की शरीर हलकं करणं. ह्याच्यासाठी तुम्ही 12 ते 16 तास उपाशी राहणं अपेक्षित नाहीये. तर आयुर्वेदामध्ये लंघन किंवा उपवास हा असा करायला सांगितलाय, की त्यामध्ये तुम्ही हलकं अन्न घ्या, लघु अन्न घ्या, लाईक सूप घ्या, पेया घ्या, विलेपी घ्या आणि तुम्ही शरीर तुमचं हलकं करा. ह्याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा आपल्या शरीरामध्ये जडपणा आहे, तेव्हा आपला अग्नी मंद असतो पोटातला. तो पुन्हा रिगेन करण्यासाठी आपण उपवास केला पाहिजे किंवा आपल्यामध्ये जडपणा आला आहे, तो कमी करण्यासाठी आपण उपवास केला पाहिजे. सो लंघन करताना पण त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, की शमन पद्धतीने आणि शोधन पद्धतीने. शोधन पद्धतीने हे पूर्ण पंचकर्मामध्ये जातं, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आणि शमन लंघन जे आहे, जे जसं आपण उपवास करतो, त्या पद्धतीने ते घरच्या घरी हलका आहार करून करायचं असतं. पण जे सध्या जो ट्रेंड चालू आहे, की उपवास करणं किंवा इंटरमिटंट फास्टिंग, हे प्रत्येकाला सूट होईल असं नाही. फॉर एक्झाम्पल गर्भवती महिला आहेत, अतिकृष्ट लोक आहेत किंवा स्पेसिफिक डायबेटीस आहे, एखादा आजार आहे, त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्कीच लंघन म्हणजे उपवास हे करावं. पण जे आयुर्वेदामध्ये जे आपल्याला डेली रुटीनमध्ये जे लंघन सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने केलं तर ते नक्कीच कार्यशाली होईल. अजून एक ट्रेंड आता आलेला आहे, म्हणजे शुगर क्विट करणं. बरेच लोक आता साखर खात नाहीत किंवा गोड पदार्थ अवॉइड करतात, कम्प्लिटली शुगर अवॉइड करतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा हे काय म्हणणं आहे तुमचं यावर? आता आयुर्वेदामध्ये ना आहारामध्ये 6 रस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रस आहे तो मधुर रस आहे, ज्याला आपण स्वीट्स असं म्हणू शकतो किंवा स्वीट टेस्ट असं म्हणू शकतो. पूर्ण आहारातून साखर बंद करणं हे चुकीचंच आहे. मेंदूच्या विकासासाठी, तुमच्या स्नायूंना उत्तेजना देण्यासाठी, तुमची त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी, कांती, प्रभा, आभा या सगळ्या गोष्टी होण्यासाठी ना शुगर खूप महत्वाची आहे. जसं लहान बाळाच्या ग्रोथसाठी आपण त्याला इनिशियली काही हे देतो, सत्व देतो, त्याच्यामध्ये पण थोडं साखरेचं प्रमाण आहे. तुम्ही गर्भसंस्कारामध्ये जे पंचामृत देतात गर्भिणीला, त्याच्यामध्ये पण साखरेचं महत्व सांगितलेलं आहे. सो साखर पूर्ण क्विट करणं हे अयोग्य आहे. पण मधुर रसाचे जर क्रेविंग्स होत असतील, म्हणजे स्वीट खाण्याचे क्रेविंग्स होत असतील, तर रिफाईंड शुगर न वापरता, ॲडेड शुगर न वापरता तुम्ही मध किंवा ड्राय डेट्स किंवा खजूर असा जर आहारामध्ये याचा उपयोग केला किंवा सेंद्रिय गूळ म्हणतो त्याचा जर उपयोग केला तर नक्की तुम्हाला इफेक्ट होईल. सो कम्प्लीट साखर किंवा रिफाईंड शुगर हे अवॉइड करणं चांगलंच आहे, कारण घातक आहे शरीरासाठी. पण तुम्ही त्याला सबस्टिट्यूट म्हणून या गोष्टी ज्या मी आता सांगितल्या, मध किंवा आवळा हे नक्की वापरू शकता. आणि फळं म्हणजे फ्रूट ज्यूस खाण्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली फळं खाल्लेली केव्हाही चांगली. त्याच्यानंतर आता हेल्दी लाईफस्टाईल मध्ये खरं तर झोपेचा पण खूप महत्वाचा परिणाम असतो, हे असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदानुसार जर एखाद्याला झोपेचा प्रॉब्लेम असेल, झोप कमी लागत असेल, तर ह्याच्यावर काय उपचार पद्धती कशी आहे आणि झोपेची कमतरता शरीरावर किती खोल परिणाम करते हे जाणून घ्यायला आवडेल. आता प्रत्येकाची शरीर रचना, त्याच्यानंतरची प्रकृती आणि कर्मशक्ती ही वेगळी आहे. त्याच्यामुळे जे आयुर्वेदामध्ये 3 उपस्तंभ सांगितलेत, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्याच्यामध्ये निद्रा म्हणजे झोप. तर झोप ही आयुर्वेदामध्ये खूप महत्वाची मानलेली आहे. झोप जर कमी प्रमाणात झाली तर चिडचिडेपणा किंवा मानसिक ताणतणाव आपण म्हणतो, एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती कमी होऊ शकते, हार्मोन इम्बॅलन्स होतो, अति जागरण झाल्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते, ॲक्नेचे ट्रीटमेंट लाईक स्किन प्रॉब्लेम्स मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं, त्वचा तुमची सुरकुतायला लागते. सो एजिंग फॅक्टर किंवा एजिंग तुम्हाला लवकर दिसायला लागतं. सो आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे अनेक आजारांना तुम्ही आमंत्रण पण देता. सो झोप ही आयुर्वेदामध्ये खूप महत्वाची सांगितलंय. सो निद्रानाशात सर्वनाशा असं आयुर्वेदाने पण म्हणलंय. त्याच्यामुळे झोप खूप महत्वाची आहे. आता झोप येतच नसेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाने अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये की पहिलं तुम्ही रात्री लवकर झोपलं पाहिजे. तुम्ही 1 तास आधी तरी स्क्रीन टाइम किंवा लाईक स्क्रीन तुमची अवॉइड केली पाहिजे. त्याच्यानंतर झोप येतच नसेल तर तुम्ही कोमट दूध, आंबे हळद झोपायच्या आधी तुम्ही घेऊ शकता. झोप येत नसेल तर त्यासाठी तुम्ही पादाभ्यंग करू शकतात, म्हणजे पायांना तेल लावणे. यामध्ये तिळाचं तेल, खोबरेल तेल याचा तुम्ही वापर करू शकतात. झोप
दिवसा झोपू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. सो पण काही लोक याला अपवाद आहेत. जसं प्रेग्नेंट वुमेन आहेत किंवा काही छोटी मुलं आहेत आणि जर तुमची रात्री झोप पूर्ण होत नसेल 7 ते 8 तास, तर तुम्हाला दिवसा झोपलं थोडा वेळ तर आयुर्वेदाने ती पण मान्यता दिलेली आहे. दिवसा झोपल्यामुळे काही आजार उद्भवतात, पण हे जे काही अपवाद आहेत त्याला, तर ते दुपारी ह्याच्यासाठी झोपू शकतात. प्लस अजून ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तरी पण झोप येत नसेल, तर तुम्ही मेडिटेशन आहे, योगाभ्यास आहे. आयुर्वेदाने योगाचं महत्व पण खूप सांगितलेलं आहे. ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत, लाईक प्राणायाम आहे, अनुलोम विलोम, या गोष्टी केल्यात. एक्सरसाइजमुळे शरीराला थोडा थकवा येतो, त्याच्यामुळे झोप शांत लागते. आणि इतकं करूनही झोप येत नसेल, तर तुम्ही आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिरोधारा किंवा वृत्तबस्ती या गोष्टी घेतल्या, तर तुम्हाला त्याचा नक्की फरक जाणवतो. ओके. त्यासोबतच म्हणजे आजच्या लाईफस्टाईलमध्ये काही असे आजार पण असतात, की जसं की ऍसिडिटी म्हणा किंवा वेट इश्यूज असतील. पण याकडे आपलं असं दुर्लक्ष होऊन जातं, की असं वाटतं की हे नॉर्मल प्रॉब्लेम्स आहे, हा काही फार मोठा आजार नाहीये. पण मग ह्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात जर हे दुर्लक्षित झालं, म्हणजे वारंवार ऍसिडिटी होणं किंवा वेट इश्यू की खूपच कमी होतंय, वाढतंय किंवा बद्धकोष्ठता असेल, तर याचा किती खोलवर परिणाम होऊ शकतो जर हे इग्नोर केलं गेलं तर? आणि याला काय सोल्युशन आहे आयुर्वेदात? ओके. आता ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन हे सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन होणं किंवा तुम्ही जसं म्हणालात वेट गेन होणं, हे एक प्रकारचे सिम्पटम्स आहेत. जे बॉडी तुम्हाला वॉर्न करते, तुमचं शरीर तुम्हाला वॉर्न करतं, दिस इज वॉर्निंग सायन्स. सो हे सिम्पटम झाले. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण करतो, की ऍसिडिटी झाली की तुम्ही अँटॅसिड घेणार, कॉन्स्टिपेशन झालं की त्याच्यावर लेक्झेटिव्ह घेतले जातात, किंवा वेट गेन व्हायला लागलं तर क्रॅश डाएट, अचानक ट्रेंड येतो आणि आपण फास्टिंग करायला लागतो. तर हे सगळं खूप चुकीचं आहे. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नसली पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही आजाराच्या मुळाशी गेलात तर तुम्हाला लक्षात येतं की इथे पित्तदोषाचं असंतुलन झालंय, किंवा कॉन्स्टिपेशन मध्ये तुम्हाला मेद, मज्जा या धातूंची विकृती आहे, मांस धातूची विकृती आहे. तर यामध्ये तुम्हाला त्या प्रकारे जर ट्रीटमेंट केली, म्हणजे आजाराच्या मुळाशी जाऊन जो हेतू आहे त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली, तर तुम्हाला नक्की याचा फायदा मिळतो. त्याच्यामुळे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेलीच नाहीये. आपण नेहमी रूट कॉजला जाऊनच ट्रीटमेंट करतो, त्याच्यामुळे मग आजार पुन्हा होत नाहीत. आणि जर तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केली किंवा जसं आता अँटॅसिड तुम्ही खाल्ले गेले, तर ह्याच्यामध्ये काय होतं की सिम्पटम्स बरे होतात, पण आजार जो आहे तो तसाच राहतो आणि कालांतराने तो क्रोनिक व्हायला लागतो. मग ते क्रोनिक ऍसिडिटीमध्ये जातात आणि तुम्हाला अधिक चिकित्सा घ्यावी लागते. सो हे अवॉइड करण्यासाठी केव्हाही रूट कॉजवर जाऊन शमन चिकित्सा किंवा पंचकर्मासारखे उपचार नक्कीच करू शकतो. म्हणजे हे इग्नोर करणं फारसं योग्य नाहीये. त्याच्यानंतर दुसरं आहे की डायबिटीज खूप चर्चेत आहे सध्या, म्हणजे बऱ्याच जणांना डायबिटीज आहे असं प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ऐकू येतच आहे. मग अशा व्यक्तींनी त्यांची दिनचर्या कशी ठेवली पाहिजे? त्यांचं डाएट एक साधारणतः कसं आदर्श डाएट असायला पाहिजे डायबिटिक व्यक्तींचं? ओके. डायबिटीस म्हणजे मधुमेह. पुन्हा ह्याच्यामध्ये मेदधातू विकृती आहे, कफदोषाचं प्राधान्य आहे, पेशंटला जडपणा आलेला आहे, संतर्पण खूप झालेलं आहे पेशंटचं. संतर्पण म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्ही जड अन्न किंवा तेल, तूप या गोष्टी खाल्ल्यामुळे शरीराला एक प्रकारचा जडपणा येतो, त्याला आपण संतर्पण म्हणतो. तर हे सगळं पेशंटला झालेलं आहे. आणि मधुमेह म्हणजे फक्त साखर नाहीये, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून मग ट्रीटमेंट दिली जाते. आता तुम्हाला कम्प्लीट आयुर्वेदानुसार जर ह्याच्याकडे बघायचं असेल किंवा हे तुम्हाला बरं करायचं असेल, त्याच्यामध्ये आयुर्वेदाची जी दिनचर्या सांगितलेली आहे आणि ऋतुचर्या सांगितली आहे, म्हणजे सीझननुसार आहार असला पाहिजे. ह्याच्यामध्ये दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण, ह्याच्यामध्ये 3 ते 4 तासाचं अंतर पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याबरोबर जांभूळ बीज पावडर किंवा कडुनिंबाचा पाल्याची पावडर किंवा मग ह्याच्यामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर, हे आयुर्वेदिक सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार नक्की घेऊ शकता. रोज ताक पिणं पण डायबिटीसच्या लोकांसाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर रात्रीची झोप पण त्यांनी नीट घेतली पाहिजे. आणि काही व्यायाम आहेत, एक्सरसाइज आहेत, ज्याच्यामुळे डायबिटीस हा बरा व्हायला मदत होतो आणि डायबिटीस हा पूर्ण बरा होणारा आजार आहे. आता एक वैयक्तिक प्रश्न म्हणजे की जर एखाद्याला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा असेल, जसा माझ्यासारख्या व्यक्तींना आहे, तर नुसतं वॉक करण्याने किंवा चालण्याने म्हणजे हे रिप्लेसमेंट असू शकतं का व्यायामाचं?
Walking. चालणे हा चांगला व्यायाम आहे, पण तुमच्या कम्प्लीट मसल मास स्ट्रेंथसाठी केवळ चालणं हा एकच प्रभावी माध्यम ठरत नाही. चालण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तुमचं वेट नियंत्रणात येतं, तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते किंवा तुमची हार्ट हेल्थ चांगली राहते. पण लाँग टर्मसाठी तुम्ही विचार केलात तर तुमचं कोर, आर्म्स, बॅक ह्याच्यासाठी पण काही एक्सरसाइज केले पाहिजेत. अगदी खूप कंटाळा येत असेल तर घरच्या घरी तुम्ही खुर्चीवर उठ-बस करणं, मध्ये-अधे पाय हलवणं किंवा स्ट्रेचिंगसारखे एक्सरसाइज, सूर्यनमस्कार हे घरच्या घरी करून अजून जास्त त्याचे फायदे तुम्ही मिळवू शकता. यामध्ये एक ॲडिशन म्हणून विचारते, की बऱ्याच घरी ज्या बायका असतात म्हणजे हाऊसवाईफ ज्या आहेत, त्यांना असं वाटतं, की घरातलं काम केलं म्हणजे व्यायाम झाला आपला. तर हे योग्य आहे का हा गैरसमज आहे? ॲक्चुअली घरातील व्यायाम करणं म्हणजे ना किंवा घरातली कामं. घरामधील जी कामं करताना बायका त्या मेंटॅलिटीमध्ये नसतात. लाइक काहीतरी विचार मनामध्ये असतो, की स्वयंपाक करताना लाइक मी आत्ता हा पदार्थ करतेय. सो त्यांची कितीही हालचाल झाली तरी मन त्याच्यामध्ये नसल्यामुळे बऱ्याचदा तो तितका इफेक्टिव्ह होत नाही. बऱ्याच हाऊसवाईफ अशा आहेत, की ज्यांना सेंट्रल ओबेसिटी आहे, भरपूर काम करतात, पण खूप जास्त ओबेस आहे. बिकॉज ऑफ तेच, की तुम्हाला जर स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, काही गोष्टींचा तुम्ही विचार करताय, तर ह्याच्यासाठी मनाची चिकित्सा पण आयुर्वेदामध्ये सांगितलंय. जसं मी मगाशी म्हणले शिरोधारा आहे किंवा पादाभ्यंग आहे, अभ्यंग चिकित्सा आहे. पूर्ण शरीराला अभ्यंग करणं. तर ह्या सर्व चिकित्सेने तुमचं मन शांत राहतं आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जे पण करता ते योग्य होतं. सो काही व्यायाम हे हाऊसवाईफनी पण करावेच लागतात, की जेव्हा व्यायाम करताना त्यांचं पूर्ण लक्ष व्यायामात असलं पाहिजे. ओके. आणि तसंच महिलांच्या बाबतीत म्हणायला झालं तर आजकाल महिलांच्या आरोग्यावर परिणाम पण फार जास्त होतोय. म्हणजे PCOS, PCOD किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचे इश्यू खूप जास्त होत आहेत. तर याकडे आयुर्वेद कशा पद्धतीने बघतं? आयुर्वेदामध्ये ह्याच्यामध्ये उपाय काय आहे? उपचार पद्धती काय आहेत? आयुर्वेदामध्ये ना स्त्रीचं आरोग्य हे रसधातू, आर्तव धातू आणि अग्नी आणि मन या 4 गोष्टींवर अवलंबून आहे असं सांगितलेलं आहे. सो रसधातू म्हणजे काय, की रसरक्त हे शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात स्त्रीच्या असलं पाहिजे. आर्तव धातू म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल्स या नॉर्मल असल्या पाहिजेत. बऱ्याचदा आता असं दिसतं, की मेन्स्ट्रुअल सायकल चालू असताना पण अनेक वुमेन्सला कामाला जावं लागतं. जी रजस्वला परिचर्या सांगितली आहे ग्रंथामध्ये, की मॅक्सिमम आराम करायला पाहिजे. ते आपण फॉलो करत नाही. त्याच्यामुळे पण स्त्रियांमध्ये हार्मोन इम्बॅलन्स जास्त होतो. वात-पित्त दोषाचं असंतुलन झाल्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होतो. PCOS किंवा PCOD मध्ये वातदोषाचा प्रकोप असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी हे पण आहे किंवा मंद अग्नी हे सुद्धा एक स्त्रीच्या आरोग्याशी निगडीत आहे. सो स्त्रीची पाचनशक्ती चांगली पाहिजे आणि मनाशी रिलेटेड तिचे इमोशन्स हे खूप वेगळे असतात. स्त्रियांचे इमोशन्स हे वेगळे असतात. त्यांना स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यांना बोलता आलं पाहिजे. संवाद आणि काहीतरी लिहिणं किंवा काहीतरी कशामध्ये गुंतणं हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये त्यांना घरातल्या कामांबरोबर ऑफिस किंवा इतर ॲडेड प्रेशर्स पण खूप असतात. सो त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार जर तुम्ही बघायला गेलत तर आयुर्वेदामध्ये जे हे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या जर 4 गोष्टींवर आपण खूप काम केलं तर नक्कीच स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहील. ओके. मला एखादं एक्झाम्पल ऐकायला आवडेल तुमच्याकडून, की तुमच्याकडे आजपर्यंत असा कुठला पेशंट आला का, की ज्याची ॲलोपॅथिक काही ट्रीटमेंट चालू आहे वर्षानुवर्षे एखाद्या आजाराशी निगडीत, पण त्याला काही इफेक्ट जाणवला नाही किंवा एखादी सर्जरी आयुर्वेदिक तुमच्या ट्रीटमेंटमुळे टाळली गेली, असा कुठला पेशंट तुमच्या अनुभवात? नक्कीच माझ्याकडे एक पेशंट होते. जे समुद्र मध्ये जे आपण वेव्हज येतात त्याच्यावरती त्यांच्या नातवाला घेऊन जस्ट जम्प केली त्यांनी. सो त्यांना भयंकर सायटिकाचा इश्यू सुरू झाला. इतका की त्यांना सर्जरी त्याच्यानंतर सांगितली गेली. पण जेव्हा ते माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांना म्हणजे 2-3 लोकांनी उचलून वगैरे अशा कंडिशनमध्ये आणलं होतं. आणि आपण त्यांच्यावरती पंचकर्म ट्रीटमेंट, काही अभ्यंगामध्ये लेपन प्रकार आहेत किंवा स्वेदनच्या वेगळ्या मेथड आहेत. ह्याच्यानी त्यांना पूर्णपणे बरं केलं आणि साधारण एक 2 ते 3 आठवड्यामध्ये ते थोडे चालायला लागले आणि 2 पूर्ण महिन्यानंतर ते स्वतः त्यांच्या बुलेटवरती आले. त्यानंतर त्यांनी अयोध्याची पण बुलेट राईड केली. सो तो खूप माझ्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स होता आणि त्यांनाही त्याचा खूप छान फरक पडला. सेम लाइक जसं ना डायबिटीसचे पण माझ्याकडे अनेक लहान मुलं येतात. लहान मुलं इन द सेन्स जे यंग एज ग्रुप आहे ना, जो आपण 20 ते 40 म्हणतो.
तर या एज ग्रुपमधले मुलं प्री डायबेटिक किंवा डायबेटिक कंडिशन्समध्ये माझ्याकडे येतात. पण साधारण त्यांना आयुर्वेदाची जी रुटीन आपली मी लाईफस्टाईल तुम्हाला सांगितली, डेली रुटीन आयुर्वेदाने जे फॉलो करायला सांगितलंय, ते केल्यानंतर बेसिक काही त्यांच्या आहारामध्ये चेंजेस करून त्यांचा पूर्ण डायबिटीस बरा झालेला आहे. इतकं की त्यांना मेडिसिन सुद्धा घ्यावी लागली नाहीयेत. सो असे एक्सपिरियन्स खूप आहेत माझ्याकडे. आयुर्वेद आणि म्हणजे आयुर्वेद वर्सेस म्हणेल मी मॉडर्न मेडिसिन, म्हणजे असं वाटतं की आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन्स ह्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत की काय? तर खरंच या दोन सिस्टीम कॉन्फ्लिक्ट आहे की असं नाहीये, असा हा गैरसमज आहे? आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन हे कॉन्फ्लिक्ट नाही आहेत. ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटच करतात. लाईक मॉडर्न मेडिसिनमध्ये ना अनेक अशी डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, ज्याच्यामुळे वैद्यांना सुद्धा अचूक निदान करायला, पेशंटचं डायग्नोसिस करायला मदत होते. मॉडर्न मेडिसिनमध्ये इमर्जन्सी मेडिसिन येतं, ज्याच्यामध्ये आपण ॲक्सिडेंट केसेस, ट्रॉमा हे क्युअर करण्यासाठी किंवा काही सर्जिकल केसेस आहेत, ज्याच्यावरती आपण काम करू शकणार नाही, ज्याच्यावर सर्जरी करणं मस्ट आहे. अशा केसेसमध्ये पण मॉडर्न मेडिसिनचा खूप चांगला उपयोग होतो. आयुर्वेद हे तुम्हाला लॉंग टर्म हिलिंगसाठी, क्रॉनिक इलनेसेससाठी आणि आजार होऊच नये ह्याचं प्रिव्हेन्शन शिकवतं. आयुर्वेद हे पूर्ण जीवनशैली शिकवतं. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा तुम्ही लॉंग टर्मसाठी जर वापर केलात आणि त्याच्यामध्ये जी सांगितलेली जीवनसूत्र आहेत किंवा आहाराची सूत्र आहेत, निद्रेची सूत्र आहेत, हे सगळं फॉलो केलं ना, तर कुठलाच आजार कधीच कोणाला होणार नाही. सो त्याच्यामुळे आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन या दोन कम्प्लीट पॅथी वेगळ्या असल्या तरी पण त्यांची स्ट्रेंथ वेगळी आहे, लिमिटेशन्स वेगळे आहेत. सो बरेच डॉक्टर म्हणजे माझ्यासारखे डॉक्टर इंटिग्रेटेड मेडिसिन हा अप्रोच ठेवतात पेशंट असताना. सो ज्या प्रकारे पेशंट असेल आणि जसं त्याला योग्य असेल त्या प्रकारे आम्ही डिसाईड करतो की मॉडर्न मेडिसिन इथे योग्य आहे की आयुर्वेदिक मेडिसिनने जायचं. सो इंटिग्रेटेड मेडिसिन अप्रोच ठेवून जर चिकित्सा केली तर ती जास्त योग्य असते. आणि शेवटी मला हे विचारायला आवडेल की एक आयडियल लाईफस्टाईल जगताना आम्ही आयुर्वेद आमच्या आयुष्यात कसा सामावून घेऊ शकतो? समजा ऍज अ फ्रेशर समजलं तर आम्ही काय काय गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि एक आयडियल लाईफस्टाईल आयुर्वेदानुसार काय असू शकते? ओके. आयडियल लाईफस्टाईल आयुर्वेदामध्ये खूप सोपी आहे समजायला. सकाळी उठण्यापासूनच सुरुवात करायला लागते, जे की आजकाल सगळे 8ला उठतात. सो ब्राह्ममुहूर्त सांगितलंय. अगदी 4 पहाटे 4 नाही, पण कमीत कमी 6 वाजता तरी उठलं पाहिजे. रात्री लवकर झोपलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर दंतधावन कसं करायला पाहिजे, मुखप्रक्षालन कसं करायला पाहिजे, जेवणाची वेळ कशी असावी, हे सगळं आयुर्वेदाच्या डेली रुटीनमध्ये आहे. याचा अभ्यास करू शकतो. ऋतुचर्या पालन करू शकतो. जसं सीझननुसार आहार घेणं हे करू शकतो. ओके, थँक्यू सो मच. तर आज आपण, मला वाटतं या कन्व्हर्सेशन मधून बरेचसे आयुर्वेदाबद्दलचे गैरसमज मिटले असतील नक्कीच. आणि डॉक्टर माधुरी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मंडळी, आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.